थोडासा गायनिक प्रॉब्लेम होता म्हणून मी गरड हॉस्पिटलमध्ये आली गेली. तिथल्या मॅडम आम्हाला व्यवस्थित बोलल्या नाही. ठीक आहे, त्या म्हणल्या तुम्ही जा हॉस्पिटलला, इकडे तिकडे असं दुसऱ्या सिव्हिलला जावा. त्यांनी पण व्यवस्थित बोलल्या नाही म्हणून मी परत तिकडं आले. पार्वती हॉस्पिटल उघडं होतं म्हणून आम्ही तिकडं गेलो. तिकडे गेल्यानंतर एक पेशंट तपासला आणि दुसरे पेशंट आम्ही गेलो. तुम्ही म्हणले काय नाव तुमचं? बनसोडे. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही मागासवर्गीय आहेत म्हणजे तुम्ही इथं दुसऱ्या सिव्हिलला जाऊ शकता. म्हणजे इथं कसं काय आलं तुम्ही प्रायव्हेटला? मागासवर्गीय तुम्ही सिव्हिलला जायचं. मी म्हणलं तसं काही नाही मॅडम, आम्ही फीस भरतो, आम्ही दाखवतो, प्रायव्हेटला दाखवतो, सिव्हिलला आम्हाला वेळ पण नाही मिळाला, दाखवतो प्रायव्हेटला. तसं म्हणल्यानंतर त्याने म्हणले नाही नाही मी तुम्हाला तपासू शकत नाही. असं कसं तुम्ही बोलू शकता? तुम्ही डॉक्टर आहे, पेशंट कुठला का असताना तुम्ही बोललं पाहिजे म्हणजे तुम्ही बघितलंच पाहिजे. आम्ही असं बोललो. तिथं तुम्ही ज्यावेळेस गेले त्यावेळेस कोण होतं दवाखान्यामध्ये? दवाखान्यात मॅडम आणि रिसेप्शन होतं. ते रिसेप्शन आम्हाला व्यवस्थित बोलली नाही. म्हणजे तुमचे रिसेप्शन पण व्यवस्थित बोलत नाहीत म्हणलं. समोर इकडे बघा कॅमेराकडे. रिसेप्शन सुद्धा व्यवस्थित बोलत नाही. तर तुम्ही तिथं ज्यावेळेस गेले त्यावेळेस तिथं सुरुवातीला म्हणजे डॉक्टरच होते की दुसरं कोण होतं? डॉक्टर लेडीज होत्या, सस्ते मॅडम होत्या. तुम्ही त्यांना ओळखता? सस्ते मॅडम कधी मी 1-2 वेळेस गेलेले आहे. सस्ते मॅडमला मी ओळखते म्हणजे गेले. मग त्याच होते का? त्याच होत्या, सस्ते मॅडमच होत्या. एवढे ओव्हर बोलायला लागल्या. कास्टचे लोक तुम्ही इकडे कसं काय आला? तुम्ही सिव्हिलला जावा. म्हणलं असं काय नाही, कास्टचे लोक इथे यायचं ना असं काय लिहिले का तुम्ही? म्हणलं तुम्ही आता हॉस्पिटल उघडाय म्हणून आम्ही आलो, आम्हाला जवळ पडते म्हणून आम्ही इथं आलो. म्हणजे असं म्हणल्यानंतर त्यांनी तुमची काय आम्हाला बळजबरी आहे म्हणजे तपासायची. आमचा प्रश्न आहे, मी डॉक्टर आहे, आम्ही तपासू नाही तर न तपासू आमचा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही हा मुलगा म्हणला असं कसं बोलू शकता तुम्ही? ते लगेच नवऱ्याला बोलून घेतलं त्यांनी, ते सस्ते सरांना. सस्ते सरांनी बोलायला हे काय रे काय चाललंय? तो म्हणला सर मला फक्त माझ्या मिसेसला तपासा, तिचं पोट दुखतंय आहे, तिला त्रास होतो. असं म्हणलं तू पण सांगणारा म्हणून त्याला चापट मारली. त्याला चापट मारली परत मी अडवायला गेले तर मला पण मारलं त्यांनी, साडी ओढली मला पण मारलं. परत त्यांनी सगळेजण मुलं आले तिथले जे आहेत ते त्यांनी मारलं त्याला. 10 जण होते सर माझ्या मुलाला मारायला. मग तुम्ही सोबत कोण कोण गेले इथून? मी आणि माझा मुलगा आणि ती सुना, आम्ही तिघच गेलो. काय नाव मुलाचं तुमचं? मुलाचं काय तेजपाल आणि सुनाचं? सुनाचं स्नेहल. बरं, किती मुलं आहेत तुम्हाला? मला 2 मुलं आहेत. बरं, मग आता हे सुनबाई किती नंबरचे? लग्न झाले दोन्ही मुलं? आता झाले 1 महिना. बरं आता तुम्ही ज्यावेळेस तिथे गेले त्यावेळेस मग तुमच्या सुनबाईला तिने काय केलं? तिला लांब सरकायला सांगितलं. म्हणजे तू यांच्यामध्ये लांब सरक. तिनं लांब सरकून चिरकत होती जर सर. ती प्रेग्नंट आहे, ती चिरकत होती जर. तुम्हाला मारहाण केली, मग त्यांच्या हॉस्पिटलची तोडफोड कोणी केली? तोडफोड नंतर मग मुलं आले कोणतरी, तुम्हाला माहिती नाही कोण आले. आम्ही काय केलं, ह्याला मारायला लागलो म्हणून मी ह्याला घेऊन आले. आणि नंतर मुलं कोण आले काहीच मला पण लक्षात नाही. ह्याला घेऊन आले मी. आणि घेऊन आल्यानंतर सुद्धा त्यांनी पुढं मुस्लिमचे ते जाकीर कॅन्टीनवाला त्यानं आणि अब्बास शेख ह्यांनी तर माझ्या साडीलाच ओढलं आणि माझ्या अंगावर चपट मारली मला त्या अब्बासने. काय बरं? कशामुळे आले ते त्यांनी पाठवलं असं सस्ते सरांनी पाठवलं. त्यांनी ते काय दारू वगैरे पिले होते? दारू पिलेलेच होते सर. ते सस्ते सर व्यवस्थित बोलतच नव्हते, दारू पिलेले होते. सस्ते सर दारू पिलेले होते. त्याच्यामुळे सर त्यांनी मला मारलं. ते स्वतः काय बोलले तुम्हाला? त्यांनी तुमचा काय संबंध आहे म्हणजे आम्हाला डॉक्टर तुम्ही आम्हाला सांगणारे कोण म्हणले पेशंटला, आम्हाला तपासा म्हणणारे सांगणारे तुम्ही कोण असं बोलायला लागले. तेव्हा म्हणलं अहो तुम्ही डॉक्टर आहेत, तुम्हाला तपासणं काम आहे. पेशंट कुठला का असं ना, तुम्ही गरीब असो श्रीमंत असो कुणी तर तपासावंच लागेल ना त्यांना. तुम्ही तुमच्यासोबत अशी घटना घडल्यानंतर तुम्ही पोलिसवाला कळविलं नाही का? पोलिसवाला नाही केलं नाही मी. तिकडे पोलीस ठाण्यामध्ये गेले नाही का तुम्ही? पोलीस स्टेशनला मी गेले नाही. माझ्या मुलाला मारलं, मग त्याला मी सोडत आणलं आणि माझ्या म्हणजे आलो नाही. मोबाईल मागे धरा ना तुम्ही. आणि एवढा वेळ पण दिला नाही सर त्यांनी. अहो तुम्ही थोडं पाठीमागे धरा मोबाईल. मग काय झालं? त्याला मी हॉस्पिटलच्या त्या बोळातूनच आणतच होते आणि आम्ही पोलीस स्टेशनला जायचंच आमच्या डोक्यात होतं. तर ते अब्बास आणि ते जाकीर त्यांनी सळ्या घेऊनच आले. तुम्ही त्यांना ओळखता? माझे ती मुलगा एक भावाचा बहिणीचा मुलगा. हा त्यांना ओळखते. बहिणीचा मुलगा एक आला होता काय झालं म्हणून, तर त्याला इथं बघा मला 5 टाके. हॉस्पिटलची तोडफोड कोणी केली काय कळालं तुम्हाला? मला ती काय कळालं नाही. त्यांनी मला कोण पोर आले गेले काय लक्षात आलं. बरं आता मग तुम्ही हॉस्पिटलला कधी आले इकडं? कधी? मी कालच आले. इथं ऍडमिट कधी झाले? काल रात्री झाले. बरं, मग आता काय तुम्हाला कुठं मारहाण झाली? काय तब्येत वगैरे कशी आहे? तब्येत माझी मला डोक्याला मारलेलं आहे त्यांनी. सरांनी मला असं आपटल्यासारखं केलं, डोक्याला पडली होती मी. एक साईड माझी पूर्ण दुखायला. डॉक्टरचं काय म्हणणं आहे? डॉक्टर इथली डॉक्टर काय म्हणाले? ते सिटी स्कॅन वगैरे केलं त्यांनी. त्यांचं काय म्हणणार, सिटी स्कॅनचा रिपोर्ट मला काही त्यांनी दाखवला नाही. पण मला हा एक पायानं चालता येईल. काय तुमचं आता तुम्हाला काय म्हणायचं आता हे प्रकरण? मला म्हणायचं की मागासवर्गीयाला हे डॉक्टर का तपासत नाही, काय करतात? मागासवर्गीय माणसं नाहीत का? मागासवर्गीयाला तुम्ही बघत नाही असं कसं म्हणू शकता हे आम्हाला? आता काय मागणी तुमची? आम्ही त्यांच्यावर केस करा तुम्ही. तक्रार दिली का तुम्ही मग त्यांच्या विरोधात? काय
आता इथं आल्यावर आता आम्ही म्हणजे इथं पोलीस आले का कुणी मग तुम्हाला नाही विचारायला? अजून तर कुणी आलेलं नाही. तुम्ही तसं कळवलंय का पोलिसांना? पोलिसाला तिथंच मला मी सांगितलेलं आहे सर, मला अब्बासनं माझ्या अंगावर हात टाकला, माझ्या लेडीजच्या अंगावर त्यानं अब्बासनं हात शेकना हात अंगावर टाकला. मी त्याला तिथंच पोलीस स्टेशनला सांगितलेलं आहे, ह्या माणसाला अटक करा, ही लायकीच काय माझ्या अंगावर हात टाकायची आणि माझ्या साडीला ओढायची काय लायकी यायची. डॉक्टर कशामुळे तुमच्या साईडला ओढलं? हा डॉक्टरचा काय विषय? साडी तर तिथं मी आता ह्याला मारायला लागले, मी हे केलं तर त्या डॉक्टरने साडी ओढली, पदर ओढला. तिथं सीसीटीव्ही आहेत का हॉस्पिटल? आहेत की, त्याला मारताना दाखवा ही घटना सगळी सीसीटीव्ही कैद झालेली आहे का? होऊ शकते, ह्याला मारताना सीसीटीव्ही घटना तिथे मी मागणी करा त्यांची. म्हणजे तिथं सीसीटीव्ही तिथंच घडली घटना हॉस्पिटलमध्ये का बाहेर हॉस्पिटल हॉस्पिटल? मध्येच घडली तिथंच. आणि माझ्या मुलाची त्याच्यात 1 तोळ्याची साखळी सुद्धा गेली सर, लग्नात घातलेली होती त्याला. ठीक. ही आम्हाला सगळं मिळालं पाहिजे आणि तुम्ही मागासवर्गीय का तपासत नाही, ही मला मिळालं पाहिजे.